नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. संकल्प ॲग्रिकल्चर. तर आज ज्याप्रमाणे आपण बोललो होतो कालच्या व्हिडिओमध्ये, ज्यावेळेस आपल्याला नवीन चॅनल स्टार्ट केलं, ज्यावेळेस आपण तो व्हिडिओ बनवला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती, त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की नवीन जे इन्फॉर्मेटिव्ह ॲग्रिकल्चरच्या बाबतीतले जे काही इन्फॉर्मेशन असेल ती व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलतर्फे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. त्याच्यानंतर एक्झाम ओरिएंटेड जेवढं मटेरियल असेल ते सुद्धा तुमच्यापर्यंत याच चॅनलच्या माध्यमातून पोहोचवण्यात येईल. तर आजचा हा पहिला व्हिडिओ असेल. हा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे जी नवीन जिंजर म्हणजेच ज्याला आपण मराठीत आलं म्हणतो किंवा अद्रक म्हणतो, याची नवीन स्पेसीज ओडिसामध्ये सापडलेली आहे. तर त्या स्पेसीजबद्दलचा हा व्हिडिओ आहे. एकदम शॉर्ट व्हिडिओ आहे. ते शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपण याची सगळी माहिती घेणार आहोत. तर याची जी डिस्कवरी ही एक वाईल्ड जिंजर आहे. जे जिंजर स्पेसीज सापडलेली ती वाईल्ड नेचरचं असं जिंजर आहे. याचं नाव जे देण्यात आलेलं आहे ते नाव काय ते जे पेपरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे तेच तुम्हाला विचारलं जाईल. ते म्हणजे जिंजिबर जगन्नाथी हे त्याचं नाव दिलेलं आहे. हे नाव कशावरून दिलेलं आहे ती सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. परंतु हे डिस्कवर कोणी केलं तर हे डिस्कवर करणारी एक युनिव्हर्सिटी त्या युनिव्हर्सिटीचं नाव काय? महाराजा श्रीरामचंद्र भांजा देवो युनिव्हर्सिटी, जी की सिमलीपाल इथं आहे. सिमलीपाल जे ओडिसामध्ये तिथं आपल्याला हे दिसतं. सिमलीपाल बायोस्फिअर रिझर्व हे जे आपल्याला दिसतं रिझर्व, बायोस्फिअर रिझर्व, याच्यामध्ये ही आपल्याला स्पेसीज सापडलेली. ही स्पेसीज सापडवणारे कोण होते तर त्या युनिव्हर्सिटीमधले असिस्टंट प्रोफेसर डॉक्टर सुदाम चरण शाहू आणि त्यांचा एक स्टुडंट जो PhD करत आहे तिथं, त्या स्टुडंटचं नाव आहे ती म्हणजे सिफन प्रियदर्शनी. या दोघांनी ही स्पेसीज शोधून काढलेली आहे. याचं जे लोकेशन असेल, हे शोधून काढल्याचं जे लोकेशन असेल ते लोकेशन कोणतं आहे तर ते लोकेशन आहे सिमलीपाल, जे ओडिसामध्ये बायोस्फिअर रिझर्व आहे, तिथं ही स्पेसीज सापडलेली आहे. दुसरं, याचं कल्चरल सिग्निफिकन्स काय जे याचं नाव दिलं गेलं आहे. मी तेच म्हटलं की हे नाव जे दिलं गेलेलं आहे याच्या पाठीमागं सुद्धा एक कल्चरल आपल्याला सिग्निफिकन्स दिसतं. ते म्हणजे काय? जे लॉर्ड जगन्नाथ जे आहेत त्यांच्या नावावरून याचं नाव दिलेलं आहे. या स्पेसीजचं नाव ते म्हणजे कोणतं नाव आहे? जिंजिबर जगन्नाथी. जे जगन्नाथ जे आहेत, लॉर्ड जगन्नाथ यांच्यावरून हे नाव दिलेलं गेलेलं आहे. तर याचं महत्त्व काय आहे? याची डिस्कवरी तर झाली, परंतु याचं महत्त्व काय आहे तर एक महत्त्व म्हणजे बायोडायव्हर्सिटी जी असेल याच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये जे डायव्हर्सिटीमध्ये जे नवीन ज्या स्पेसीज आपण ॲड करत असतो तशाच प्रकारे ही स्पेसीज ॲड झालेली आहे प्लांट स्पेसीजमध्ये, जी बायोडायव्हर्सिटीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. मेडिसिनल पोटेन्शियल म्हणजे मेडिसिनल दृष्ट्या ही इम्पॉर्टंट आहे का तर आहे. कारण आपण जर पाहिलं अद्रक असेल किंवा ज्याला आपण आलं म्हणतो किंवा जिंजर आपण ज्याला म्हणतो याच्यामध्ये मेडिसिनल प्रॉपर्टीज असतात. नवीन ड्रग्ज असतील, फार्मास्युटिकल ज्या कंपनीज असतील त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची ही स्पेसीज असणार आहे. आता हे पूर्ण माहिती आपण पाहिली. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक क्वेश्चन्स, दर व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक क्वेश्चन्स पण घेणार आहे, ज्या क्वेश्चन्सचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आजचा जो क्वेश्चन्स आहे याच व्हिडिओवरती क्वेश्चन्स आहे. तर क्वेश्चन्स असं आहे, व्हॉट इज द सायंटिफिक नेम ऑफ द न्यूली डिस्कवर्ड जिंजर स्पेसीज इन ओडिसा? ओडिसामध्ये नवीन सापडलेली जी स्पेसीज असेल जिंजरची, जी वाईल्ड जिंजर स्पेसीज आहे त्याचं नाव काय? त्याचे ऑप्शन्स आहे जिंजिबर भुवनेश्वरेनेसिस, जिंजिबर ओडिसिनेसिस, जिंजिबर जगन्नाथी, जिंजिबर सिमिलीपॅलेनेसिस. तर हे तुमच्या समोर हे 4 ऑप्शन्स आहे. याच्यापैकी तुम्ही करेक्ट जे ऑप्शन्स असेल ते कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे चॅनल आपलं नवीनच आपण सुरुवात केलेली आहे. हे जर तुम्हाला लेक्चर किंवा हे जे तुम्हाला व्हिडिओज जे असेल ते खूप इन्फॉर्मेटिव्ह किंवा महत्त्वाचे वाटत असतील, तुम्हाला जर आवडत असतील तर याला नक्कीच लाईक करा आणि या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचे जेवढे काही व्हिडिओचे नोटिफिकेशन असतील ते तुम्हाला तुमच्यापर्यंत लगेच पोहोचवले जातील. दुसरी महत्त्वाची गोष्ट ते म्हणजेच तुमच्या मित्रांबरोबर तुमचे जे काही ग्रुप्स असतील त्याच्यामध्ये ह्या जे काही चॅनल असेल त्याची लिंक तुम्ही शेअर करा. तर एवढीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. धन्यवाद. थँक्यू.